मंत्री महोदय शेलार साहेब. माननीय अध्यक्ष महोदय, सदर 293 वर चर्चा करताना सन्माननीय सदस्य किरण लहामटे आणि श्री प्रवीण दटके या दोघांनी आपापली मतं आणि अन्य सदस्यांनी आपली मतं या ठिकाणी सदर 293च्या विषयात सांस्कृतिक कार्य विभाग या विषयावर मांडली. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या प्रस्तावामध्ये आपण सगळ्यांनीच त्याचं नोंद घेतली असेल की नागपूरचे भोसले राजघराण्यातील राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात त्या ठिकाणी निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठीचा एक चांगला प्रयोग, चांगला त्या ठिकाणी प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला. आणि पहिल्यांदा अध्यक्ष महोदय या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची, आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा भारतात आणण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणण्यामध्ये सफल झालेलो आहोत. अध्यक्ष महोदय, छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम 1695 ते 1755 हे मराठा सैन्यातील सेनापती होते. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापन हे त्यांनी त्या ठिकाणी केले आणि पराक्रम रघुजी भोसले यांनी कितपर्यंत दाखवला तर अध्यक्ष महोदय, बंगाल व ओडिसापर्यंत नवाबाविरुद्ध लष्करी मोहिमा त्यांनी यशस्वी करून तो भाग सुद्धा मराठेशाहीत पादाक्रांत केला. शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी त्यांना सेना साहेब सुभा ही पदवी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दिली. धाडसी निर्णय करणे, शीघ्र निर्णय करणे, जलद गतीने कारवाई करणे आणि युद्ध कौशल्य त्यांची त्या ठिकाणी असलेली खासियत होती. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला आपल्या लक्षात आलं की 29 एप्रिल 2025ला त्या ठिकाणी सोतेबायस नावाच्या लंडन मधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार, ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं नाव सुद्धा कोरलेलं आहे आणि त्या तलवारीची मूठ, वज्रमूठ जी आहे ती सुद्धा सोन्याची आहे. आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी या भारतातून, महाराष्ट्रातून परागंदा झाल्या, नेल्या, चोरल्या गेल्या, कुठलाही प्रकार असेल, त्यावेळेला ती गेली. त्या लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं, देवेंद्रजींचा मी विशेषतः उल्लेख करीन की त्यांनी या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभा केल्या आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने त्या तलवारीला त्या ठिकाणी लिलावात बोली केली. आणि अध्यक्ष महोदय, जवळजवळ 69,94,437 करासहित ही तलवार आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवस्था माध्यमातून ती ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. अध्यक्ष महोदय, ज्या माध्यमातून या सगळ्या खरेदी व्यवहार लिलावाचा आपण केला तो लंडनमध्ये केला, ऑनलाईन सुद्धा प्रयत्न केला. त्या व्यवस्थेबरोबर प्रवीण चल्ला आणि सगळ्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला आता एक्सचेंज झाला. आणि अध्यक्ष महोदय, त्यासाठीच्या खर्चास आपण 21 मे 2025 रोजी मान्यता सुद्धा दिली. आणि अध्यक्ष महोदय, आता कस्टम क्लिअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करून, अध्यक्ष महोदय, मला या सदनाला सांगायला आनंद होतोय, फार तर ऑगस्ट 15च्या आधी, खरं तर जुलै महिन्यातच, पण ऑगस्ट 15च्या आधी आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती आपण सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हरिश्चंद्रगड याचा उल्लेख केला. तो केंद्र शासनाच्या ASIच्या अंतर्गत
त्या ठिकाणी असलेलं मंदिर आहे आणि ते मंदिर सुद्धा त्या ठिकाणी संरक्षित आहे. त्याच्यावर सुद्धा केंद्र सरकारच्या AIC संपर्क केला जाईल. विश्रामगड येथे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा असंरक्षित किल्ला आहे आणि आपल्याला माहिती आहे, मी सुधीर भाऊ इकडे बसले की सुधीर भाऊ आपणच या विभागाचं नेतृत्व करत असताना DPDCतनं आपण काही निधी या आपल्या ऐतिहासिक वारसा या जपवणुकीसाठी देण्याच्या बद्दलचा शासन निर्णय केला आणि अध्यक्ष महोदय 3% त्यामध्ये या विश्रामगडचं सुद्धा आपण त्या ठिकाणी डागडुजी करण्याचं प्रस्तावित करत आहोत. अध्यक्ष महोदय, आपल्या स्वतंत्र इतिहासाचा मराठी आणि मराठीशाहीचा आणि मुद्दामून या ठिकाणी उल्लेख केला सन्माननीय आमचे मंत्री उदय सामंत यांनी मराठीचा. या विषयावर आपण उत्तर देताना चर्चा करतो आणि म्हणून याचा संदर्भ घेऊन एका विषयाचा खुलासा आणि स्पष्ट भूमिका महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे म्हणून मी एक विषय त्या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, जशी ती तलवार आपण आणली आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या पराक्रमाची साक्ष लंडन म्हणजे जगभरात आहे. अध्यक्ष महोदय, मी त्या सदस्यांचं नाव घेणार नाही. एक खासदार झारखंडचे त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आणि मराठी माणसावर त्यांनी केलेली टिप्पणी ही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये दूरचित्रवाहिनीमध्ये त्या ठिकाणी फिरते आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सदनाच्या माध्यमातून सरकारची, महायुतीची आणि विशेषतः भाजपची भूमिका सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे. आणि मग अध्यक्ष महोदय, त्या सन्माननीय खासदारांनी किंवा त्या खासदारांनी त्यांना जी पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी, पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही. अध्यक्ष महोदय, मराठी माणसाचे GDP मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो. ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये. त्या सन्माननीय खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना GDPत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही. आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही, पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार, मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल. आणि अध्यक्ष महोदय, याची जाणकारी या सदनाच्या माध्यमातून गेली पाहिजे म्हणून त्याचा उल्लेख करतो. अध्यक्ष महोदय, AI विषयात सुद्धा आपण IT आणि AI यावर भरीव काम सुरू केलं. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर AI पॉलिसी, टास्क फोर्स फॉर सायबर सिक्युरिटी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना AIचं प्रशिक्षण गुगलच्या बरोबर करार करून त्या ठिकाणी आपण 500 राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि 25,000 विद्यार्थ्यांना कन्व्हर्सेशनल AI असा उपक्रम चालू करतोय. महाराष्ट्र शासनाने मेटा याचं MOU करून आपले सरकार पोर्टल व्हॉट्सअपवर अशा 500हून अधिक शासकीय सेवा व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना द्यायचा आपण प्रयत्न करतोय. आणि अशा पद्धतीने यामधलं सुद्धा भरीव काम आपण करतोय. याचा फक्त मी या ठिकाणी उल्लेख करतो. आपण मला बोलायची संधी दिलीत, धन्यवाद. मंत्री पंकजाताई मुंडे. माझ्या